सार्वजनिक बांधकाम उपविभाग फलटण व मार्ग प्रकल्प उपविभाग फलटण तर्फे आपण सलग 3 दिवस, आज तिसरा दिवस आहे आपल्या उपक्रमाचा। आज आपण सर्वजण योगा ह्या विषयावर शिंदे सर आपल्याला लेक्चर देणार आहेत व परस्पर आपल्याला जे काही आरोग्यात लागत आहेत ते आपल्याला योगा आपल्याकडून करून घेणार आहेत आणि त्याविषयी माहिती देणार आहेत। सार्वजनिक बांधकाम उपविभाग फलटण आणि रोड प्रोजेक्ट सब डिव्हिजन फलटण याच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा जो योग कार्यशाळा अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी राबवली आहे, त्याच्यामध्ये आज हा आपला तिसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी आपण ताणतणाव निर्मूलनाचा आपण त्या दिवशी लेक्चर घेतलं, त्यानंतर काल आपण आहार मार्गदर्शन डाएट प्लॅन दिलेला आहे। आज आपण व्यायामाच्या दृष्टिकोनातून थोडं पाहणार आहोत। तर व्यायाम करताना सगळ्यात प्रथम आपण एक प्रश्न पहिला सोडूया की सगळ्यात सोपा आणि हलका फुलका व्यायाम म्हणजे चालणे। आता चालणे व्यायाम म्हणजे काय की असं म्हणलेलं आहे की तुम्हाला जर फिरायला जायचं असेल तर 4 चौघे घेऊन जावा, 4 चौघाबरोबर जावा फिरायला जायचं, आणि व्यायामाला जायचं असलं तर एकटेच जावा, हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे। आता समजा असं धरून चाला की तुम्ही उदाहरण धरूया आपण की समजा विमानतळाची 4 गेट आहे, विमानतळाची 4 गेट आहेत आपली। तर ह्या 4 गेटमध्ये सर्वसाधारण एक आपण चक्कर टाकली तर सर्वसाधारण एक 25-30 मिनिटं गेली असं धरून चाला एक चक्करला, अगदी शांतपणे चालत। तर त्यानंतर काही दिवसांनी हळूहळू आपल्याला हा स्टॅमिना वाढवत आपल्याला काय करायचं, 30 मिनिटाचं 25 मिनिटावर आणायचं, 25 मिनिटाचं 20 मिनिटावर आणायचं, आणि कालांतराने अगदी पहिल्या महिन्यात नव्हे, 1 2 3 4 5 6 महिने म्हणजे तुमचे 30 मिनिटांमध्ये 2 राऊंड झाले पाहिजे तर तुमचा तो व्यायाम होईल। अन्यथा लोक खूप वर्ष फिरतात, जे त्या फिरण्याला व्यायाम म्हणू शकत नाही। अगदी साधा सोपा व्यायाम आहे। आता त्यानंतर आपण आपल्या व्यायामाकडे वळूया की सर्वात पहिला प्राणायाम आहे तो आपल्याला प्राणायाम घेणं महत्वाचं आहे। आरोग्याच्या दृष्टीने प्राणायाम हा अतिशय उपयुक्त आहे। प्राणायाम म्हणजे सॉफ्टवेअर आणि आसन म्हणजे हार्डवेअर, की अंतर्गत सिस्टीम तुमची चांगली पाहिजे, यासाठी प्राणायाम अतिशय महत्वाचा आहे। प्राणायाम करताना 3च प्राण आयाम, प्राणायामचा अर्थ लक्षात घ्या की प्राणायाम म्हणजे काय, तर प्राण अधिक आयाम म्हणजे प्राणशक्तीवर अप्रत्यक्षरित्या आपण नियंत्रण आणतो, त्याला प्राणायाम म्हणतो। आता प्राणशक्तीवर अप्रत्यक्ष नियंत्रण कसा आणतो, समजा उदाहरण इथे एक मृत व्यक्ती, इथे एक जिवंत व्यक्ती आहे, इथे एक मृत आणि एक जिवंत आहे। आता मृत व्यक्तीचं शरीर आहे, नाकपुड्या उघड्या आहेत, हवा पण आहे, ऑक्सिजन पण आहे, सगळं काय आहे मृत व्यक्तीच्या इथं, आणि जिवंत व्यक्तीच्या इथं सगळंच आहे, ऑक्सिजन आहे, हवा आहे, त्याचं शरीर पण आहे। पण जिवंत व्यक्तीमध्ये श्वास आत जातोय आणि बाहेर जातोय, आणि मृत व्यक्तीमध्ये श्वास आत जात नाही, बाहेर जात नाही। म्हणजे नक्की काय झालेलं आहे, की आत ओढणारा आणि बाहेर सोडणारा जी चेतना आहे, जी प्राणशक्ती त्याच्या शरीरातून निघून गेलेली आहे, आणि ही प्राणशक्ती कशी आहे, वायुरूप आहे। कशी आहे, वायुरूप, म्हणून श्वासाला महत्व आहे। आता वायुरूप आपण घेताना काय म्हणतो, ऑक्सिजन घेतो, आणि सोडताना कार्बन डायऑक्साईड असं आपण सहज म्हणतो। पण ऑक्सिजन घेतो म्हणजे काय करतो की प्राणशक्ती युक्त ऑक्सिजन घेतो, असं आहे। म्हणजे प्राणशक्ती कशी आहे, अदृश्य स्वरूपाची आहे। समजा इथे एक छोटासा रव्याचा लाडू ठेवला, तुम्ही ते घेऊन खाल्ल्यानंतर तुम्ही काय म्हणला, त्यात साखरच नाही, पण लांबून पाहताना दिसली का तुम्हाला साखर, म्हणजे साखर कशी होती, अदृश्य स्वरूपाची होती। तशी तुम्ही श्वास घेताय याचा अर्थ प्राणशक्ती सुद्धा अदृश्य स्वरूपाची आहे, ती आत जाते आणि बाहेर येते, आणि संपूर्ण ब्रह्मांड हे प्राणशक्तीने भरलेलं आहे, म्हणून प्राणायामाला जास्त महत्व आले। श्वास घेतल्याबरोबर आपल्या छातीमध्ये अधिक ऑक्सिजनचा आपण पुरवठा करतो। लंग्स आपले जवळजवळ 7.5 कोटी आपल्यामध्ये श्वास नलिकेच्या खाली गेल्यानंतर जे वायुकोश आपण म्हणतो ते वायुकोश 7.5 कोटी आहेत, आणि हे जसजसं वय वाढत तसतशी त्याची ब्रीदिंग घेण्याची सोडण्याची कॅपॅसिटी कमी होत जाते, आणि मग ही कॅपॅसिटी वाढवण्यासाठी प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे। श्वास आत गेला, रक्त शुद्ध झालं तर रक्त हृदयामार्फत पूर्ण शरीराला अंगठ्यापासून डोक्यापर्यंत प्रत्येक पेशीपर्यंत जाऊन रक्त पोचतं। इथं पोचल्यानंतर शरीर आपल्या कामासाठी ते रक्त वापरतं, ऊर्जा वापरतं, आणि तिथं कार्बन डायऑक्साईड तयार होतो, विषार विद्रवट ऑक्सिजन तयार होते, आणि हे शरीरामध्ये जिथं अडकतं तिथं आपल्याला व्याधीला सुरुवात होते। म्हणून आपण काय केलेलं आहे की दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास सोडायचा, जेवढा अधिक ऑक्सिजन घेऊ तेवढंच आपण सोडण्यावर पण लक्ष देणार आहोत। हे भस्त्रिका प्राणायाम, पहिला प्राणायाम कुठला आहे, भस्त्रिका प्राणायाम आहे, दीर्घ श्वास घेणे आणि दीर्घ श्वास सोडणे।
इथपर्यंत आपण थांबूया. तर पहिलं प्राणायामचं आपण ताट ठेवा. भस्त्रिका प्राणायामचं आपण पहिलं आवर्तन घेत आहोत. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. श्वास घेतल्यानंतर थोडंसं रोखायचं आहे आपल्याला, थोडा रोखायचा अगदी. आता श्वास घेताना जेवढ्या वेळ आपण घेणार आहोत तेवढ्याच वेळ सोडणार सुद्धा आहोत. करत करत ऐकायचंय. श्वास घेताना मनातल्या मनात 1 2 3 4 5 6, समजा 6 पर्यंत घेतला, थोडा रोका आणि सोडा. 1 2 3 4 5 आणि 6 असं कंटिन्यू आपल्याला 1 मिनिटापर्यंत हे आवर्तन करायचं. चालू ठेवा. 1 मिनिट झाले की मी सांगतो. काउंट करा मनातल्या मनात. एका मिनिटात तुमचे आवर्तन किती होतात आपण पाहूया. एक मिनिटाचं कपालभातीचं आवर्तन. आपापले सर्वांनी स्ट्रोक मोजायचे, डोळे बंद ठेवायचे. प्रत्येकाने आपले स्ट्रोक मोजून 1 मिनिटानंतर मी सर्वांना विचारणार आहे की आपले किती स्ट्रोक झालेले आहेत. बाह्य हालचाली, हालणे, चालणे, बोलणे, झुलणे, विविध कार्य करणे. अंतर्गत हालचाली, श्वसन, पचन, रक्ताभिसरण, ग्रंथीचे स्त्रवण या शरीरामध्ये चाललेल्या कोट्यावधी क्रिया. या सर्व क्रियाद्वारे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा शक्ती खर्च पडते आणि जिथे जिथे ऊर्जा शक्ती खर्च पडते तिथे तिथे कार्बन डायऑक्साईड वायू, विषार, भित्रे व टॉक्सिन्स तयार होतात आणि शरीरामध्ये आपल्या जिथे अडकतात आपल्याला व्याधीची सुरुवात होते. म्हणून आपण कपालभातीमध्ये श्वास टाकण्याच्या क्रियेवर अधिक लक्ष केंद्रित केलं गेलं आहे. मन लावून पूर्ण एकाग्र भस्त्रिका ताट ठेवायची, नजर समोर ठेवायची, पूर्ण एकाग्रपणे हा प्राणायाम करायचा. पहिल्या आवर्तनाला स्टार्ट करायचं 1 मिनिटाचं. प्रथम आपण उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद केल्यानंतर डावीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. एकाच वेळी एकाच नाकपुडी श्वास घेताना कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 15. आता उजवी बंद करून डावीने घेतल्यानंतर थोडीशी रोक देऊन डावी बंद करून पुन्हा उजवीने श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास सोडल्यानंतर पुन्हा उजवीने दीर्घ श्वास घ्यायचा, उजवी बंद करून पुन्हा डावीने सोडायचं. असं सलग आवर्तन आपल्याला करायचं. अनुलोम विलोम प्राणायामाची 3 आवर्तन, 5-5 मिनिटांची 3 आवर्तनं डेली आपली झाली पाहिजे. सोबत सकारात्मक संकल्प ठेवा. जी काय ऊर्जा आहे, चेतना आहे, दिव्यशक्ती आहे, ब्रह्मशक्ती आहे, श्वासाच्या माध्यमातून आपण शरीरामध्ये समाविष्ट करत आहोत. मनोमन भाव ठेवायचे. जसे भाव तसे इफेक्ट. करत आहोत. प्रथम उजवी नाकपुडी बंद, डावीने दीर्घ घ्या. डावीने दीर्घ घेतल्यानंतर थोडीशी रोक द्या, डावी बंद करा, उजवीने सोडा दीर्घ. पुन्हा उजवीनेच दीर्घ घ्या, थोडीशी रोक द्या आणि पुन्हा डावीने सोडा, उजवी बंद करून आणि पुन्हा डावीने. असं सलग आवर्तन आपल्याला करायचं. रिलॅक्स. हळूहळू घ्या. वर घ्या. घेतले. व्हेरी गुड. वर उचला. अप्पर बॉडीवर खेचा. पॉईंटवर लक्ष केंद्रित करा आणि टाचावर उचलून स्थिर राहा. व्हेरी गुड. डोळे फिक्स ठेवा. नजर हलू नका. सुंदर आसन येणार आहे सगळ्यांचं, कारण समोरचा पॉईंट हलणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही हलणार नाही. आणि अप्पर बॉडीवरच्या साईडला थोडा स्ट्रेच घ्यायचा. हा स्ट्रेच आपल्याला 1 मिनिट टिकून ठेवायचा आहे, तर आपल्याला आसनाचा त्याचा लाभ होणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
100% आसन टिकू शकता. पहिल्या प्रयत्नातच तुम्ही आसन टिकू शकता. इतकी तुमच्याकडे 100% कॅपॅसिटी आहे. अतिशय सुंदरपणे तुम्ही आसन केलेलं आहे. फक्त एक 15 सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करा. अतिशय सुंदर सुंदर, अतिशय सुंदर सुंदर. आणि रिलॅक्स. फिक्स केले. दोन्ही हात समोर करा आणि सावकाश पाठीमागं खुर्चीवर बसा. हळूहळू हळू अगदी हळूहळू बसा आणि त्याच वेळी टाचावर करा. अतिशय सुंदर. फक्त अर्धा मिनिट घेणार आहोत आपण. व्हेरी गुड. सुंदर. अतिशय सुंदर. आसन चालू ठेवा. श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. एक पॉईंटवर लक्ष केंद्रित करा. अजिबात हलू नका. सुंदर. अतिशय सुंदर केलेलं आहे. तो पॉईंट हलत नाही, तुम्ही हलत नाही आहे. सुंदर सुंदर. अतिशय सुंदर. वा. दोन्ही पायात थोडं अंतर घ्या चांगलंसं. हां, घेतलं. व्हेरी गुड. घेण्याचा डावा पाय फिरवा. दोन्ही हात सरळ करा स्ट्रेट आणि आहे तसंच हळूहळू वाका. व्हेरी गुड. अतिशय सुंदर. तुम्हाला शक्य थोडाच ताण घ्या. तुम्हाला किती शक्य तेवढाच घ्या. व्हेरी गुड. अर्धा मिनिटासाठी स्थिरता आहे आपली. सुंदर. अतिशय सुंदर. फक्त अर्धा मिनिटासाठी. आवश्यक एवढाच ताण घ्या. फिरवा. दोन्ही हात स्टार्ट ठेवा आणि सावकाश. तुम्हाला ताण आवश्यक एवढाच घ्या. सहन होईल एवढाच घ्या, पण थोडा घ्या. अर्धा मिनिटासाठी स्थिरता. नजर समोर. गुड. व्हेरी गुड. सुंदर. अतिशय सुंदर. पहिल्या प्रयत्नातच सगळ्यांचं छान. ताण घ्यायचा आहे पण थोडा. तुम्हाला शक्य होईल एवढाच घ्या. दोन्ही पायातलं अंतर मोठं पाहिजे तर आपल्याला त्रिकोणासन करता येईल. व्हेरी गुड. रिलॅक्स. पायामधले अंतर वाढवा. थोडीशी टाच बाहेर करा. हात बैठक घ्या. नजर समोर ठेवा एका पॉईंटवर. व्हेरी गुड. दोन्ही हात वरच्या साईडला. व्हेरी गुड. सुंदर. अतिशय सुंदर सुंदर. जमली की सगळ्यांना? छान जमली. अर्धा मिनिटासाठी स्थिरता आहे. अजून 6 सेकंद राहिलेत. 6. रिलॅक्स. उजवा फिरवला. हां, आता संपूर्ण शरीर समोर बघा. आता समोर सगळ्यांनी बघितला. वर पाठीमागचा पाय लॉक झाला आहे तुमचा आणि दोन्ही हात वर घ्या. वर घेतले आणि पुढचा पाय 90 डिग्रीमध्ये फोल्ड करा. व्हेरी गुड. हात वरच्या साईडला खेचलेले पाहिजेत. हां, करेक्ट. सुंदर. हां, गुडघ्यात वाकवायचं आपलं. गुड. योग प्रशिक्षण योगला आपण भरवले. तर 3 दिवसामध्ये सरांनी आपल्याला पहिलं मानसिक ताणतणाव, नंतर आहार आणि आत्ता आपला योग्य व्यायाम कसा करावा याबाबत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे सगळ्यांनी जर डेली केलं तर बऱ्यापैकी आपण ताणतणावातून मुक्त होऊ शकतो. याचं नुसतं काम आहे कामाच्या नावाकडे आपण ताणतणाव घेणार, त्याचं पेशी येणार, BP वाढणार. अशा सर्वांनी सकाळी उठल्या स्वतःसाठी 1 तास वेळ द्या. कुठल्याही काही काम असो, पहिला 1 तास स्वतः उठले की 6 ते 7 आपल्यासाठी करा. त्यानंतर आपल्या कामात दैनंदिन चर्येला लागायचे. त्यातच केला तर आपला मानसिक ताणतणाव कमी होईल, आपलं आरोग्य चांगलं आहे. त्या 3 दिवस सरांनी दिलेल्या मार्गदर्शनात आपण सरांचे आभार मानतो आणि त्यांचे आभार. हरिओम. नमस्कार. आपल्या साहेबांच्या अंडर म्हणजे आपल्या PWDच्या अंडर आपण जे शिबिर घेतलेलं आहे त्यामध्ये 3 दिवसाचं माझ्याकडे सत्र दिलं होतं. त्या पद्धतीने आज सत्र हे पूर्ण झालेलं आहे. हे सत्र सांगताना जास्तीत जास्त मी आरोग्याचा विचार करून आपल्याला सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये बोलताना काही कुणाच्या भावना दुखवल्या असतील चुकून तर असं काही मनात घेऊ नका, कारण माझा उद्देश तुमचं आरोग्य सुधारण्याच्या ह्या दृष्टिकोनातून सांगण्यात आलेला आहे.
आणि मला तसं खूप काही येतं आहे असं समजून चाला, पण तुम्हीच उपस्थित राहिला तर त्या ज्ञानाचं मी वाटणार कुठं. तर माझ्यापेक्षा तुमची उपस्थिती फार महत्त्वाची. तुम्ही असला तर मी सांगणार, मला खूप काय येते पण सांगायला समोर प्रेक्षकच नाही आहे. तर तुमची उपस्थिती अतिशय प्रार्थनीय आहे. तुम्ही सर्वांनी मिळून हे 2-3 दिवस छानरित्या शिबिर पार पाडलं, शांत चित्ताने ऐकलं. साहेबांनी मला इथं बोलण्याची संधी किंवा तसेच चांडवलेराव साहेब यांनीही मला इथं बोलवलं आणि त्याचबरोबर साहेबांचाही मी आभारी आहे. धन्यवाद.